शुभ सकाळ मित्रांनो, मी श्रीधर कुंभार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। तर गेल्या वेळी तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद। आजही असंच एक ठिकाण आपण एक्सप्लोअर करतोय जे आहे आजरा येथे आणि कोल्हापूर पासून अगदी जवळच आहे हे। तर पहाटेचे 5 वाजलेले आहेत। पहिल्यांदाच एवढ्या लवकर मी कुठेतरी एखादं ठिकाण एक्सप्लोअर करायला जातोय। तर मित्रांनो, व्हिडिओ छोटासा असेल तर स्किप न करता तुम्ही पहा आणि जे बाजूला बेल आयकॉन आहे आणि जे सबस्क्राइब आहे ते नक्कीच दाबा, कारण तुम्ही व्हिडिओ नक्की पाहताय पण ते जे बटन आहे ते तुम्ही प्रेस करायला विसरताय। तर ते आज तुम्ही प्रेस करायचं आहे आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करायचा आहे। तर आज मित्रांनो माझ्यासोबत आहे आपला नोमॅड ग्रुप आहे गडिंग्लजचा, त्यांच्यासोबत मी एक ठिकाण एक्सप्लोअर करतोय आणि ते ठिकाण कोणतं असेल हे तुम्हाला आता मी नाही सांगू शकत, कारण आपण तिथं जातोय आणि मगच ते जे ठिकाण आहे ते एक्सप्लोअर करतोय आणि तिथं तुम्ही गेल्यानंतरच ते ठिकाण तुम्हाला पाहायला मिळेल। तर आता आपण पुढे तो आपल्याला स्पॉट पाहायला मिळेल।
मित्रांनो कसं आहे, आपण चित्रूपासून थोडं पुढे आल्यानंतर ना एक ठिकाणी जर गाडी लावली आणि असं जर चालत जरी आपण यायचं म्हटलं तर एक वेगळा आनंद आपण इथं घेऊ शकतो. कारण आजूबाजूला जे म्हणजे हिरवळ आहे किंवा वेगवेगळे जे आता रोपं वगैरे येत आहेत, त्यांना फुलं वगैरे आलेली आहेत आणि ती पाहत जाताना आपल्याला म्हणजे एक वेगळा अनुभव असतो इथं. आणि आजूबाजूला ओढे आहेत, असे नाले वगैरे वाहत आहेत, ते बघताना देखील आपल्याला खूप म्हणजे असं एकदम मस्त वाटतं. तर या भागात जर तुम्ही आलात तर मध्ये मध्ये आधीमध्ये जर गाडी असं जर चालत तुम्ही धनगरवाड्यापर्यंत गेला तर त्यांची संस्कृती आपल्याला यातून समजून येईल आणि आपल्याला एक वेगळा आनंद मिळेल. कारण आपण वॉकिंगसाठी वगैरे बाहेर जात असतो, पण म्हणजे इतकी मजा नसते. कारण कसं आहे, गाड्या किंवा असा हा गोंगाट असा सगळा असतो, पण इथं असं नाही आहे. तर तुम्हाला पक्ष्यांचे आवाज ऐकू येणार, जनावरांचे आवाज ऐकू येणार आणि खळखळणारा धबधबा किंवा पाण्याचा आवाज हा तुम्हाला 100% पाहायला मिळणार आणि ऐकायला मिळणार. अशा पद्धतीनं इथून असा एक झरा वाहतोय. तर अशा पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळे आवाज इथे येतील. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की आपण जी आणलेली गाडी आहे ती थोडा वेळ कुठेतरी लावायला लागेल आणि एक अर्धा किलोमीटर किंवा किलोमीटर आपल्याला साधारण चालावे लागेल त्यासाठी. तर आपण आता पुढे जातोय आणि समोरच आपल्याला धनगरवाडा आपल्याला दिसतोय. तर तिकडे त्या दिशेने जाणार आहोत आणि तिथून जो स्पॉट पाहायचा आहे आपल्याला तो तिथं जाऊन आपण पाहणार आहोत. तर चला आपण पुढे जाऊयात. तर मित्रांनो, आपण फायनली इथं पोचलेलो आहोत आणि तुम्हाला चित्री डॅम पासून पुढं आतमध्ये आल्यानंतर ना जिकडे धनगरवाडा लागतो त्याच्या पुढे आल्यानंतर ना आपल्याला इथं कॅम्प दिसायला लागतो. चित्री ॲडव्हेंचर इको टुरिझम नावाचा इथं कॅम्प आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण या कॅम्पपर्यंत येऊन पोचतो आणि इथं आल्यानंतर ना आपल्याला लक्षात येईल की इथं वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला म्हणजे हे बघा, हे अशा पद्धतीने आता हे असं झाडावर वगैरे असे घरं वगैरे बांधलेले आहेत. त्याच्यानंतर त्या साईडला आपल्याला वेगवेगळे म्हणजे ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतील आणि इकडं बहुतेक करून राहायची वगैरे व्यवस्था केलेली आहे. तर हा कॅम्प प्राध्यापक अनिल मगर सर चालवतात आणि तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि इथं येऊ शकता. इथं राहायची वगैरे व्यवस्था आहे. त्याच्यानंतर ना जेवणाची किंवा नाश्त्याची इथं व्यवस्था होऊ शकते आपली. आणि तिथून पुढे मग आपण पुढे जाऊ शकतो. तिथं जे पॉईंट आहेत अनेक, ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर तिथे जाणार आहोत, तेही आपण पाहू शकतो. आणि जर तुम्हाला इथील काही माहिती नसेल तर यांच्याशी इथे येऊन या सरांशी येऊन तुम्ही संपर्क करू शकताय आणि त्यांच्याबरोबर तेही तुम्ही जे पॉईंट्स आहेत ते बघू शकताय. तर आपण थोडं इथलं जे काही व्ह्यूज आहेत येथील ते आता आपण पाहणार आहोत. चला तर आपण पाहूयात. मित्रांनो, इथं पाहू शकताय तुम्ही की कशा पद्धतीने इथं ऍक्टिव्हिटीज वगैरे होत असतात. तर सध्या पाऊस असल्यामुळे तुम्हाला म्हणजे तेवढी गर्दी पाहायला मिळत नाही. तर अशा पद्धतीने इथे पाणी वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. या वर झोपडीसारखा भाग आहे जिथून आपल्याला संपूर्ण चित्रीचा व्ह्यू दिसतो आणि रस्सी वगैरे असे बांधून त्याच्यावर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज इथं घेतल्या जातात. पावसाच्या नंतरच पाहायला मिळतात. त्यामुळे तर आपली सगळी व्यवस्था होऊ शकते. कॅम्प आहे सध्या बंद आहे, त्यामुळे आपल्याला आत जाता आलेलं नाही आहे. पण आपण बाहेरून याचे व्ह्यूज वगैरे बघितले की कशा पद्धतीने हा कॅम्प आहे. तर मित्रांनो, इथं आलात तर तुम्ही इथं भेट द्या आणि सरांशी संपर्क करा, कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी आणि आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला काय काय ठिकाणं पाहता येतील याची त्यांच्याकडून माहिती घ्या आणि तुम्ही इथला भाग फिरा. कारण हा पूर्ण जंगलचा एरिया आहे, त्यामुळे आपल्याला थोडीफार माहिती कमी असते या भागातली. त्यामुळे कुणाला तरी इथं तुम्ही माहिती घेऊनच आतमध्ये जावा.
मित्रांनो, आपण कॅम्पच्या थोड्या वरच्या साईडला आल्यानंतर ना एक कच्चा रस्ता आपल्या डाव्या हाताला जाताना दिसतो. तो जो रस्ता आहे तो आपण जे पॉइंट एक्सप्लोअर करणार आहोत, जिथं धबधबा आहे त्या दिशेने जातो. तर आता आपण त्या दिशेने जाऊयात आणि जो काही धबधबा आहे तो पाहूयात. तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलेलो आहोत आणि हा जो मोठा प्रवाह दिसत आहे त्याच्या मध्ये मध्ये आपल्याला धबधबे असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या पाण्याचा फ्लो जास्त आहे कारण पाऊसही तसा चालू झालेला आहे. आम्ही ज्या वेळेला बाहेर पडलो होतो त्यावेळेला पाऊस नव्हता, पण आत्ता इथं आल्यानंतर जो पाऊस चालू आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात हा धबधबा आपल्याला पडताना दिसतोय. तर पाहू शकता अशा पद्धतीने इथं. चला तर आपण पाहूयात. अशा पद्धतीने इथं पाण्याचे फ्लो पडत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला फ्लो पडताना दिसतील. कुठं मोठा आहे, कुठं बारीक आहे, अशा पद्धतीनं. तर जवळजवळ 1 किलोमीटरचा ट्रेक आहे, जेणेकरून असं वेगवेगळ्या जागी अशा पद्धतीने आपल्याला छोटे मोठे धबधबे पाहायला मिळतील. तर पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीनं आहे इथं. तर पावसाचा वेगही आहे, पण पाणी थोडं कमी असल्यामुळे आपल्याला हा फ्लो कमी पडताना दिसतोय. पण दिवसभर इथं हा असा फ्लो असतो चालू या आणि इथं अनुभवा. तर आता आपण इथून पुढे जातोय कारण आपल्याकडे आता वेळ कमी आहे. तर आपण आता निघूयात. चला, धन्यवाद. मित्रांनो, आता आपण इथं थांबतोय. तुम्ही पाहिला असेलच की कशा पद्धतीचा हा ट्रेक होता. जवळजवळ 1.5 ते 1 किलोमीटरचा ट्रेक आहे. तुम्ही इथं येऊ शकताय आणि भेट देऊ शकताय. तर तुम्हाला इथं यायचं असेल तर प्रथम तुम्हाला आजऱ्यामध्ये यावे लागेल आणि आजऱ्यातून चित्री आणि चित्रीचा परिसर फिरून परत तुम्ही इकडं धनगरवाड्याच्या दिशेने तुम्हाला यावे लागेल आणि जिथे तुम्हाला आपला हा चित्री ॲडव्हेंचर इको टुरिझम कॅम्प आहे
इथं तुम्हाला भेट द्यावी लागेल आणि इथून मग इथली माहिती घेऊन आसपासच्या परिसराची तुम्हाला तिथं जावे लागेल। तर मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटतो किंवा कसा वाटला हे नक्की कळवा कमेंटमध्ये। तर माझे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ते शेअर करा, मित्रांनाही पाठवा, सबस्क्राईब नक्की करायला लावा, कारण येणारे व्हिडिओ याही पेक्षा चांगले असतील आणि वेगळा अनुभव देणारे असतील। तर मित्रांनो, इथं आपण रजा घेतोय। धन्यवाद।